अखेर येडशीत जनता विद्यालय ते चोराखळी जुना चमडा बाजार रस्त्याच्या डांबरीकरण कामास सुरुवात. दिव्य भारत बीएसएम न्यूजच्या बातमीचा दणका. दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी. प्रतिनिधी सुभान शेख. धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालय ते चोराखळी जुना चमडा बाजार परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाला अखेर पुन्हा सुरुवात करण्यात आली असून या कामासाठी स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करून बातमी प्रकाशित करणाऱ्या दिव्य भारत बीएसएम न्यूजचा हा प्रभाव असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. येडशी गावातील गट क्रमांक 9505 अंतर्गत असलेला जनता विद्यालय ते ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. सध्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी दिव्य भारत बीएसएम न्यूजचे तसेच पत्रकार सुभान शेख यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. माध्यमांनी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडल्यास प्रशासनाला जाग येते, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. गावातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही घडवून आणण्यात माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची असते, याचेही उत्तम उदाहरण असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण हा रस्ता केवळ गावातील वाहतुकीसाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जनता विद्यालय ते चोराखळी जुना चमडा बाजार या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून दिव्य भारत बीएसएम न्यूजचा इफेक्ट, अशीच चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुभान शेख. रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः शाळेत जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, वयोवृद्ध महिला, दुचाकी वाहनधारक तसेच भारतीय स्टेट बँकेत आर्थिक व्यवहारासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हा रस्ता गावातील मुख्य प्रभात फेरी मार्ग म्हणूनही ओळखला जातो, त्यामुळे दररोज शेकडो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांना चिखल, धूळ आणि खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. गावकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य संजय काका लोखंडे आणि पंचायत समितीचे माजी सभापती अकबरभाई तांबोळी यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषदेकडे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली. मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी मिळताच कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शासनाकडून या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे रस्त्याचे काम अनेक महिने रखडून राहिले. रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली होती. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत होती. अनेक दुचाकी वाहनधारक घसरून किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. यानंतर शासनाकडून गट क्रमांक 9505 हा उल्लेख हटवून या रस्त्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार दिनांक 3 मार्च 2026 रोजी या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामस्थांना आता काम वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शुभारंभानंतर काही दिवस काम सुरू राहिले आणि पुन्हा अचानक बंद पडले. रस्त्याचे काम बंद असल्यामुळे ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येकडे प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत दिव्य भारत बीएसएम न्यूजचे संपादक डॉक्टर भागवत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली येडशी येथील पत्रकार सुभान शेख यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. रस्त्याचे काम का बंद आहे, याची माहिती घेण्यासाठी त्यांनी संबंधित विभाग, कंत्राटदार आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली. अखेर दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी येडशी येथे जनता विद्यालय ते चोराखळी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद. जनता त्रस्त, धाराशिव पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, या मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात आली. ही बातमी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. बातमीची गंभीर दखल घेत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर कंत्राटदार पी.बी. पवार यांनी संबंधित गुत्तेदारांना तातडीने आदेश देत काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे.